नमस्कार, मी स्वप्नाली। आज आपण झटपट होणारा, चवीला छानच लागणारा जिरा राईस अगदी सोप्या पद्धतीत कसा बनवायचा ते पाहणार आहोत। जिरा राईस बनवण्यासाठी इथे 2 कप तांदूळ मी घेतलेला आहे। हा मोठ्या आकाराचा तांदूळ वापरणार आहे। सर्वात आधी आपण हा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। 2 ते 3 वेळा आपल्याला हा तांदूळ छान चोळून धुवून घ्यायचा आहे। जोपर्यंत यातील घाण पाणी जात नाही तोपर्यंत पाणी काढून घ्यायचं आणि तांदूळ असाच बाजूला ठेवायचा। आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात। कढई गरम झाली की 2 चमचे जे आपण जेवणात रेग्युलर तेल वापरतो ते 2 चमचे तेल मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता यामध्येच आपल्याला अर्धा चमचा साजूक तूप घालून घ्यायचे। हे संपूर्ण तूप आणि तेल आपल्याला थोडं कोमट करून घ्यायचंय। तूप छान असं यामध्ये वितळलं गेलं की यामध्ये खडे मसाले ऍड करून घ्यायचे। 1 चक्रफूल घेतलेला आहे, 1 मोठी वेलची, 1 हिरवी वेलची घेतलेली आहे, 2 छोट्या आकाराचे तमालपत्र आहेत, अर्धा चमचा मिरे घालून घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा लवंगी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत। मिरे आणि लवंग घातल्यामुळे भात चवीला झणझणीत असा लागेल। आता हे संपूर्ण आपल्याला तेलामध्ये फ्लेवर उतरेल इथपर्यंत भाजून घ्यायचे। खडे मसाले तेलामध्ये छान असे भाजले गेले तर भाताची चव खूप छान लागते। आता यामध्ये आपल्याला 1 मोठ्या आकाराचा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। जिरे तेलामध्ये छान असे भाजले गेले की 1 चमचा नुसता लसूण घेतलाय, हा ओबडधोबड चेचून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय। रंग बदलेल इथपर्यंत भाजून घ्यायचा। लसूण तेलामध्ये छान असा भाजला गेला की जे आपण धुवून ठेवलेले तांदूळ होते ते यामध्ये घालून घ्यायचे। तांदूळ तेलामध्ये आपल्याला असेच गॅस मंद करून थोडा वेळ भाजून घ्यायचे आहेत। आता आपण ज्या वाटीने तांदूळ घेतले होते म्हणजेच मी 2 वाटी तांदूळ वापरलेला होता, आता आपल्याला यामध्ये 2 वाटी तांदळासाठी 4 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। हे पाण्याचं प्रमाण अगदी अचूक आहे। जर तुम्हाला थोडा भात मऊ करायचा असेल तर थोडं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता आणि जर मोकळा सुटसुटीत भात बनवायचा असला तर तांदळाच्या दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि एकसारखा हा भात आपण हलवून घेऊयात। संपूर्ण भात एकसारखा हलवून घ्यायचा आणि यावरती झाकण ठेवून द्यायचं। उकळी यायची वाट पाहूयात। तुम्ही बघा छान अशी याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता पुन्हा एकदा एकसारखा आपण हा राईस हलवून घेऊयात आणि झाकण ठेवून असाच आपण हा 10 मिनिट राईस शिजवून घेऊयात। 10 मिनिट झालेले आहेत। आपण पाहूयात आपला जिरा राईस शिजलेला आहे का। तुम्ही बघा एकसारखा असा हा राईस शिजला गेलेला आहे। मधून अधून मी हा भात सतत हलवत होते त्यामुळे अगदी सुटसुटीत असा तयार झालेला आहे। गॅस बंद करूया आणि 5 मिनिट असाच हा राईस आपण वाफवून घेऊयात। 5 मिनिटांनंतर हा राईस छान असा फुलून येतो आणि चवीला अप्रतिम असा लागतो। तुम्ही बघा अगदी सुटसुटीत असा हा राईस तयार झालेला आहे। हा तयार झालेला राईस आपण गरम आहे तोपर्यंतच वरण भात कशासोबतही खाऊ शकता। कोणत्याही भाजी सोबत जिरा राईस चवीला छान लागतो। आता आपण हा सुटसुटीत असा हा जिरा राईस ताटामध्ये काढून घेऊयात आणि यासोबत वाटाण्याची आमटी सर्व करून घेऊयात। अगदी गरम अशी ही जिरा राईसची रेसिपी तुम्हा सर्वांना आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।